एव्हरीवन गुड इव्हनिंग आणि क्रेझी अशा स्पॉटला आलो आहे. आत्ता जी टाईड चालू आहे ना ती फुल टाईड आहे, म्हणजे हाय टाईड आहे. आणि आता हे भरतं आहे पाणी, अजून थोडा वेळ भरणं आणि मग लो टाईड चालू होणार. बराच वेळ इथे ॲक्च्युली टाईड यायला, पण आपण इथे कास्ट करणार आहोत आणि बघूया आपण काय कास्ट करणार आहोत, काय होणार आहे आज. मला तर असं वाटतं की सुपर एक्सायटिंग वाटतं आहे. आणि आज इथून कुठून तरी मागून मूनराईज होणार आहे आणि मूनराईजच्या वेळेला ना बऱ्याचदा आपल्याला बारामुंडीचे पण स्ट्राईक होतात. मी वापरतो आहे, म्हणजे हे नॅचरल कलरमधलं वापरतो आहे. आणि लेट्स सी आता कास्ट करूया आपण आणि मग बघूया काय हुकअप होतं ते. बाकी हा व्ह्यू सिरियसली क्रेझी वाटतं आहे बघा. मस्त ओपन झालं आहे, क्लाउड्स पण क्लिअर आहेत, त्याच्यामुळे असं वाटतं आहे की मूनराईज चांगला होऊ शकतो. तर आता आपण कास्टिंग सुरू करूया, चला. फर्स्ट कास्ट, देयर इट गोज. हो हो हो, इथून काहीतरी येतं आहे. नो आयडिया काय आहे ते. मलेट्स आहेत, आय थिंक मोठ्या मलेट आहेत. हां, मोठी साईज आहे आणि फॉलो केल्यासारखं मागे धावतात. अजून बाहेर नाही पडलेत, मी खेळत असेल. इथे जवळ आल्यावर डेफिनेटली उड्या मारणार आहेत. हे बघा इथे समोर हे जे वेव्स बनतात ना, केवढ्या मलेट आहेत बघा. हे बघा, हे बघा. हो हो, गुड साईन. मलेटात म्हणजे प्रेडिटर आसपास असणार कुठेतरी जो हिट करू शकतो यांच्यावर. सो असं एक्सपेक्ट करतो मी की जर मूनराईज झालं आणि वर टॉपवर काहीतरी ॲक्शन झाली तर आपल्याला बॉपरवर स्ट्राईक मिळायला पाहिजे बारामुंडीची. बघूया, कारण टाईम बऱ्यापैकी जुळून येतो आहे. मून टाईम जो आहे ना, जो मूनराईज आणि मूनराईज नाही ॲक्च्युली मून ओव्हरहेड आहे. आता कुठेतरी इथे आहे बघा, इथे. मला असं वाटलेलं की मूनराईज नाही आहे, पण नंतर बघितलं तर मून ऑलरेडी राईज झालेलं आहे. आणि काळोख जसा पडेल तसा माईट बी तो ब्राईट ओव्हरहेड असणार आहे कुठेतरी इथे. हो, टाईड अजून रायझिंग आहे. छोटे छोटे रिपल जे बनतात ते हळूहळू सेंटीमीटरनी वर येत चालले आहेत आणि पाणी बऱ्यापैकी वर येणार आहे. 20 मिनिटाच्या पुढे मी हे लुअर कास्ट नाही करणार. मे बी चेंज करून पुन्हा आपण येऊ त्याच्यावर, पण कंटिन्यू 20 कास्टच्या वरती लेट्स कीप चेंजिंग. बघूया स्ट्राईक कशावर होते पहिली ती. इवन व्हाईट पण ट्राय करूया आपण. फिश ऑन गाईज. क्रेझी. काय oh, it's a grouper. Oh boy, a crazy grouper. Nice one boy. सो या ग्रुपरनी जे केलं आहे ना ते बघा,
पूर्ण चावलं आहे. बाईटचं डिस्टन्स बघा एवढं आहे जवळजवळ. हे पूर्ण बाईट झालं आहे, ब्रेक झालं आहे. ॲक्शन आहे सध्या पण जबरदस्त चावला आहे तो. दिस इज द कॅच. एक दिस इज अ गुड साईज ग्रुपर. मस्त फाईट केलेली आहे. अँड कलर बघा, दिस इज रिअली नाईस. अँड देन विल लेट इट गो बॅक. सो दिस वॉज द कॅच. इट्स अ गुड साईज वन. 1 किलोच्या आसपास आहे हा. सो आपण आता ह्याला जाऊ देऊया. मस्त फाईट दिली आहे. ग्रो अँड कम बॅक बिगर बॉय. क्रेझी वन मॅन. सो कशी वाटली आत्ताशी कॅच? आणि हा ग्रुपर बराच वेळ मेहनत करतो. जवळजवळ 2 तास होत आले. काही स्ट्राईक होत नव्हती आणि नंतर आपण कास्ट करायला घेतला पुन्हा एकदा थांबून थोडा वेळ. आणि आपण जो कास्ट करतो तो ना, जस्ट द बेसिक दॅट वी ऑलवेज यूज. हा नेओबीचा वर्म आहे. इट वर्कड. तुझं काढून घे पहिले. ग्रुपर आहे वाटतं. हा ग्रुपर आहे. इज अ फिश. हां फिशच आहे. फिश ऑन गाईज. हां रॉकला बसला इथे जवळच. हां थांबायचं त्यात. चांगली साईज होती. हा हुक सेट केलं आहे. टेन्शन तर नाही असं वाटतंय. बघूया. टेक अ रन बॉय. व्हॉट द हेल. गॉन. लाईन गेली. रॉकला होता. बोला रॉकला होता. शिट मॅन. ब्रेडवर खाल्लंय.